नमस्कार मंडळी. दिनांक 12 डिसेंबर 2023 सागर शर्मा आणि मनोरंजन देवराज या दोन तरुणांनी संसदेच्या सभागृहामध्ये हल्ला केला. संसदेच्या सभागृहातील जी प्रेक्षक गॅलरी असते त्या प्रेक्षक गॅलरीतून त्यांनी थेट सभागृहामध्ये बाकड्यांवरती जेथे खासदार लोक बसतात तेथे उड्या घेतल्या आणि ज्यावेळी त्यांनी उड्या घेतल्या त्यावेळी त्यांच्या हातामध्ये स्मोक बॉम्ब होते. तर त्या स्मोक बॉम्बमध्ये संसदेच्या त्या सभागृहामध्ये धूर पसरला आणि खासदार लोकांमध्ये गदारोळ माजला. सुरक्षा रक्षकांनी ताबडतोब त्या दोन तरुणांना तेथे पकडून घेतलं आणि ज्यावेळी ही घटना संसदेच्या सभागृहाच्या आतमध्ये घडत होती त्याचवेळी नीलम सिंग नावाची तरुणी आणि अमोल शिंदे नावाचा तरुण जो की आपल्या लातूरचा आहे संसदेच्या बाहेर स्मोक बॉम्ब घेऊन घोषणाबाजी करत होते. संसदेच्या आतमध्ये आणि संसदेच्या बाहेर एकच घोषणा दिली जात होती, ती म्हणजे तानाशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. त्यांच्या एकंदरीत या घोषणेवरून आपल्या लक्षात येतं की तानाशाही नहीं चलेगी अर्थात सरकारची हुकुमशाही चालणार नाही असं त्यांना तेथे सांगायचं आहे. म्हणजे सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड राग त्यांच्या मनामध्ये दिसतोय, प्रचंड घुसमट त्यांच्या मनामध्ये दिसते आणि ती घुसमट बाहेर काढण्याचा त्यांनी हा स्वीकारलेला मार्ग आहे. आपला जो काही राग आहे तो राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी स्वीकारलेला हा मार्ग आहे. तर हा मार्ग योग्य आहे की अयोग्य आहे? आता तरुण म्हटल्याच्या नंतर त्यांच्या मागण्या काय काय असू शकतात? तर बेरोजगारी, रोजगार मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध नाही आहे ही त्यांची एक मागणी असू शकते आणि सरकारकडून त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण होत नाही आहेत, तर त्या पूर्ण व्हाव्यात ही त्यांची मागणी असू शकते. मागण्या रास्त असू शकतात, परंतु त्या मागण्या मांडण्यासाठी त्यांनी जो काही मार्ग निवडला आहे तो मार्ग अत्यंत चुकीचा आहे. कारण तो गुन्हा आहे, गुन्हा. आणि तुम्ही जर गुन्हा करत असाल तर तो कितीही उदात्त हेतूने केला तरी तो शेवटी गुन्हाच ठरतो. त्यामुळे मी माझ्या सर्व मित्रांना हात जोडून विनंती करतो की तुमच्या मनामध्ये सरकारबद्दल कितीही राग असला, कितीही घुसमट असली, तुमच्या अपेक्षांचा भंग जरी सरकारने केलेला असला तरी सुद्धा हा मार्ग पत्करणं योग्य नाही. कारण या मार्गाने जर तुम्ही गेलात तर तुमच्या करिअरचं नुकसान होणार आहे, तुमच्या आयुष्याचं नुकसान होणार आहे, तुमच्यावरती गुन्हा दाखल होणार आहे, तुम्हाला शिक्षा होऊ शकते. त्यामुळे कितीही राग असला तरी हा मार्ग स्वीकारणं योग्य नाही आहे मित्रांनो. आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की 1929 मध्ये भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी देखील अशाच प्रकारचा पार्लमेंटमध्ये अटॅक केला होता. तेव्हा त्यांची मागणी होती की पब्लिक सेफ्टी बिल जे काही पास करण्यात येणार होतं त्या विरोधात त्यांना सरकारला जागा करायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी संसदेमध्ये हल्ला केलेला होता. आणि भगतसिंगांचा आदर्श समोर ठेवूनच या 4 तरुणांनी हे कृत्य केल्याचं आपल्या लक्षात येईल. तेव्हाची गोष्ट वेगळी होती मित्रांनो, आताची गोष्ट वेगळी आहे. तेव्हा आपण गुलामगिरीत होतो, तेव्हा हुकुमशाही होती. आता तसं नाही आहे, आता लोकशाही आहे आणि भारत ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवायच्या असतील तर इतरही बरेच मार्ग उपलब्ध आहेत. कृपया त्या मार्गाने जा. या मार्गाने जर गेलात तर तुमच्या आयुष्याचं नुकसान होणार आहे. आज 4 जणांनी तसं कृत्य केलं, उद्या त्यांना पाहून 40 जण येतील, पण शेवटी निर्णय एकच येईल, त्या 40ही जणांच्या आयुष्याचं नुकसान होईल. त्यामुळे स्वतःच्या आयुष्याचं नुकसान जर टाळायचं असेल तर कृपया असे मार्ग निवडू नका. मी तुमची घुसमट समजू शकतो, कारण मी सुद्धा एक बेरोजगार आहे. माझ्याही मनामध्ये सरकारकडून काहीतरी अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा नक्कीच पूर्ण झालेल्या नाही आहेत. माझ्याही मनात घुसमट आहे, परंतु ती घुसमट व्यक्त करण्यासाठीचा हा मार्ग नक्कीच नाही आहे. त्यामुळे प्लीज मित्रांनो एवढं मात्र नक्की करा. तर हे झालं विद्यार्थ्यांबद्दल, त्या तरुणांबद्दल. आता राहिला प्रश्न दुसरा की सुरक्षा यंत्रणा नेमकी झोपली होती काय? 2001 मध्ये जेव्हा संसदेवरती हल्ला झाला होता त्यानंतर सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आलेली होती, परंतु सुरक्षा यंत्रणा मजबूत करून देखील जर समजा हे 2 युवक संसदेच्या सभागृहापर्यंत स्मोक बॉम्ब घेऊन जर पोहोचू शकत असतील, सामान्य युवक जर समजा संसदेच्या सभागृहापर्यंत पोहोचू शकत असतील तर अट्टल गुन्हेगार का नाही पोहोचणार? मग अट्टल गुन्हेगार तर सभागृहामध्ये जाऊन मग काय काय करतील याचा देखील विचार सुरक्षा यंत्रणांनी करणं गरजेचं आहे. आणि संसदेसारखी सर्वोच्च संस्था जर समजा सुरक्षा यंत्रणा सुरक्षित ठेवू शकत नसतील तर मग सामान्य माणसाच्या सुरक्षिततेचं काय? त्याची जबाबदारी नेमकी घेईल कोण? हा सर्वात मोठा प्रश्न सुरक्षा यंत्रणांवरती या निमित्ताने येथे उपस्थित केला जात आहे आणि तो योग्य आहे. कारण सुरक्षा यंत्रणा सर्वोच्च इमारतीला जर समजा सुरक्षित ठेवू शकत नसेल तर मग बाकीचं काय? त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी देखील जागं होणं इथे गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा मी सर्व तरुणांना विनंती करून हात जोडून विनंती करतो की कृपया
अशा मार्गाने जाऊ नका, अशी पाऊलं उचलू नका. नोकऱ्या नाही आहेत मान्य आहे, भरती निघत नाही आहे मान्य आहे, प्रचंड प्रमाणात तिथे बेरोजगार वाढत आहेत मान्य आहे, परंतु हा मार्ग योग्य नाही आहे. त्यामुळे मित्रांनो, पुन्हा एकदा नक्कीच या गोष्टीवर तुम्ही विचार कराल अशी मी अपेक्षा करतो. आणि महाराष्ट्रातील जे काही तरुण मंडळी आहेत, जे विद्यार्थी आहेत, ज्यांनी राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा न्यायालय आणि जलसंपदा विभागाची फॉर्म जर समजा भरले असतील, तर त्यांच्यासाठी ज्ञानाई अकॅडमी या ॲप्लिकेशनवरती फक्त 99 रुपयामध्ये टेस्ट सिरीज उपलब्ध आहे. ती टेस्ट सिरीज तुम्ही नक्कीच जॉईन करू शकता. अत्यंत कमी पैशामध्ये अत्यंत चांगली टेस्ट सिरीज तेथे उपलब्ध आहे. परीक्षा देणं आपल्या हातात असतं मित्रांनो, पास होणं न होणं आपल्या हातात नसतं, परंतु जास्तीत जास्त अभ्यास करून आपण पास होण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो. कारण स्पर्धा प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे, प्रत्येकाला नोकरी मिळणं देखील शक्य नाही आहे. त्यामुळे आपण आपल्या परीने प्रत्येक परीक्षेसाठी सज्ज असलं पाहिजे. त्यामुळे पुन्हा एकदा विचार करा आणि एकंदरीतच कालच्या या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद.